झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. मी 3 दशकांपासून मुंबईत राहतो. मला मराठी येत नाही. मी मराठी शिकणारही नाही. विधान क्रमांक 1, जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात. विधान क्रमांक 2, आणि हा मराठी हिंदी असा वाद नसून हिंदूंच्या मतांचं विभाजन करण्याचा डाव आहे. विधान क्रमांक 3. ही 3 विधानं वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या ठिकाणी केली आहेत. मात्र त्यातून तयार होणारा प्रभाव सध्याच्या मराठी अमराठी वादाला आणि त्याहून अचूक सांगायचं तर उद्धव आणि राज ठाकरेंच्या मराठी आंदोलनाला अधिक हवा देणारा ठरणारे, वातावरण प्रक्षोभक करणारा हा असा असू शकतो प्रभाव. महाराष्ट्रात सध्या काय चाललंय ते वेगळं सांगायची गरज नाही. आमच्या सूज्ञ प्रेक्षकांना तर मुळीच नाही. मात्र घटना वक्तव्यांचे बिंदू जोडून परिस्थितीचं आकलन त्यांना करून देण्याची जबाबदारी झिरो अवरची म्हणजेच आमची. आणि त्यामुळेच आत्ताच मी उल्लेख केलेल्या घटनांना वेगवेगळं समजण्याची गल्लत करू नका. लक्षात घ्या, पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीचा म्हणजेच हिंदीचा मुद्दा आता मागे पडून थेट मराठी विरुद्ध अमराठी असा संघर्ष उभा केला जातोय. विषय काय होता? शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा सुरू कुठे येऊन पोहोचलेला आहे आता? मराठी विरुद्ध अमराठी, मराठी विरुद्ध गुजराती, आणि आता हिंदी भाषा नव्हे तर हिंदीचा अन्य भाषिक आणि मराठी माणूस असं चित्र रंगलेलं आहे. त्यातच मीरा भाईंदर असो किंवा ठाणे इथं अमराठी व्यापाऱ्यांना झालेली मारहाण यामुळे वातावरणातला तणाव वाढत चाललाय. आणि यातच उद्या आहे तो मराठी विजय मेळावा. या अशा वातावरणात 3 विधानं समोर आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत आपलं भाषण संपवताना एक शेर म्हटला, ज्यातील एक ओळ होती, आपके आने से अदब से हर शख्स झुक जाता है. आणि भाषण संपवताना त्यांनी म्हटलं, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. यावरून आता वादंग तयार झालाय. शिंदे फक्त उपमुख्यमंत्री नसून शिवसेना पक्षाध्यक्ष आहेत. गुजरातमध्ये जय गुजरात म्हणणं वेगळं आणि महाराष्ट्रात घोषणा देणं वेगळं अशी टीका त्यांच्यावर होते. दुसऱ्या एका वक्तव्याची आज चर्चा होते, ती म्हणजे शेअर मार्केट सटोडिया सुशील केडिया यांचं वक्तव्य. त्यांनी एक्सवर अशा आशयाची पोस्ट केली की मी 3 दशकं मुंबईत राहतो आणि मला मराठी येत नाही. राज ठाकरेंसारखी व्यक्ती मराठीचा कैवार घेणार असेल तर मी मराठी शिकणारही नाही. या इसमाला आम्ही एबीपी माझावर आमंत्रित करून पूर्ण सौजन्यानं संवाद साधायचा प्रयत्न केला. मात्र केडिया या जाहीर चर्चेतून निघून गेले. सध्या केडियांवर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू असून त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आणि तिसरी, या सगळ्या बिंदूंना धरून तिसरी घटना आहे, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर वेगळा आरोप केलाय. सध्या चाललेला वाद हा मराठी अमराठी नसून हिंदूंचं विभाजन करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी ठाकरेंवर केलाय. अमराठी हिंदूंना मारता तशी हिंमत मराठी बोलता न येणाऱ्या मुस्लिम दुकानदाराबाबत दाखवणार का, असं आव्हानही नितेश राणेंनी दिलंय. आणि या पार्श्वभूमीवर आपण आता पाहणार आहोत झिरो ओव्हरचा प्रश्न, ज्याच्याबद्दल आम्हाला तुमची मतं हवी आहेत, ज्याबद्दल तुम्ही कौल द्यावा अशी आमची तुम्हाला सूचना आहे, विनंती आहे. त्यासाठी पहिल्यांदा प्रश्न जाणून घेऊया. जाऊयात माझा पोल सेंटरला. आजचा प्रश्न काय आहे? ठाकरेंनी सुरू केलेल्या मराठी हिंदी भाषा वादातून हिंदूंच्या विभाजनाचा प्रयत्न होतोय. मंत्री नितेश राणेंचा आरोप तुम्हाला पटतो का? होय किंवा नाही 2 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स वरती एबीपी माझा टीव्ही हँडल, फेसबुकवर एबीपी माझा, यूट्यूबवर @ABP माझा टीव्ही आणि इन्स्टावर ABP माझा टीव्ही या हँडल्सवर जाऊन या प्रश्नाला तुम्ही तुमचा कौल देऊ शकता. कार्यक्रमाच्या शेवटी सगळा निकाल तुम्हाला सांगितला जाईल, तुमच्याबरोबर तो मांडला जाईल. आणि आता चर्चेला सुरू करण्यासाठी आपल्यासोबत नितेश राणे थोड्याच वेळात उपलब्ध होत आहेत. मात्र त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आज ज्या ही 3 घटना, 3 विधानांची मी आपल्याला आता त्यांचा संदर्भ दिला, कुणी काय काय म्हटलेलं आहे आपण ते पाहूयात आणि त्याच्यामुळे हा वाद कसा वाढत चाललेला आहे. दरम्यान राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नसता वाद ओढवून घेतलाय. कारण कोणत्याही भाषणाचा शेवट करताना जय हिंद, जय महाराष्ट्र असं म्हणण्याची महाराष्ट्रातली परंपरा आहे. पण पुण्यातल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या समोर जय हिंद, जय महाराष्ट्राच्या जोडीला जय गुजरात अशी घोषणा दिली. पुण्यातल्या कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमधील कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे अमित शहा यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. पण भाषणाचा शेवट करताना त्यांनी जय गुजरात असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडल्याचं मानलं जात आहे. महाराष्ट्रात, तेही पुण्यात, आणि तेही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी हा नारा दिल्यानं विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाओ. आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है.
आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणानंतर, या सगळ्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंच्या त्यांच्यावर सडकून टीका केली. आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतो आणि आता उपमुख्यमंत्री आहोत, याचं विसर त्यांना पडलेलं आहे. प्रमुख नेते वगैरे मानतात, पण ती शिवसेना नसून त्यांची शहासेना आहे. हे महाराष्ट्राचे पहिले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या पुण्यनगरीमध्येच जय गुजरातचा नारा दिला. आम्ही जे म्हणतो आहोत की महाराष्ट्र गुजरातला विकण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यावरती या सगळ्यांच्या सही शिक्के आहे, या स्पष्ट झालं. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि इथून थेट जाऊयात वरळी डोमला, जिथे तयारी सुरू आहे उद्याच्या मराठी विजय मेळाव्याची. पोहोचलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे. वरळी डोममध्ये उद्याचा हा कार्यक्रम होणार आहे. नितेश राणेंच्या सोबत सचिन अहिर आणि शिवसेना अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. उद्या हा मेळावा ऐतिहासिक ठरणार आहे, कारण बऱ्याच वर्षांनी, जवळपास 2 दशकांनंतर राजकीय मंचावर राजकीय भूमिका घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी ते एकत्र आले होते, मात्र ते औपचारिकता होती, कधी कौटुंबिक समारोह होता. मात्र एखाद्या मुद्द्यासाठी एकत्र समोर भूमिका घेऊन आणि एकत्र येण्याच्याच संकल्पानं एकत्र हे दोघे कधी आले नव्हते. ते उद्या होताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याकडे उद्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आता आदित्य ठाकरे वरळीच्या डोम इथं पोहोचलेले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मगाशी जे एकनाथ शिंदे यांचं आपण विधान पाहिलं, त्यांची घोषणा पाहिली आपण, त्या बाबतीत त्यांच्यावर टीका होत असताना फडणवीसांनी त्यांची पाठराखण केली आहे. यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ काय? त्यांचं कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं ठरवून जायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हणण्यावरून वाद सुरू असताना शिवसेनेनं उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला. यामध्ये उद्धव ठाकरे हे जय गुजरात म्हणतात. तसंच उद्धव ठाकरे एकतर हे भोंदू आहेत, नाहीतर संधी साधू अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून करण्यात आली आहे. आप आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या भाषणातील त्यांचा शेवटच्या भाषणाचा अंश समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड, सुषमा अंधारे आणि नाना पटोलेंनी हल्लाबोल केलाय. पाहूया. खरं तर एकनाथ शिंदेंच्या ठायी एकनिष्ठता किंवा प्रामाणिकपणा हा जरी गुण नसला तरी एकनाथ शिंदेंच्या ठायी धूर्तपणा आणि चतुरपणा ठासून भरलेला आहे.
नेमक्या वेळेला आपण जेव्हा राजकारणातनं आता प्रवाहाच्या बाहेर फेकले जातोय की काय, अजित पवारांनी आपल्यावर सरशी केली आहे आणि देवेंद्र फडणवीस कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत, अशा काळामध्ये अमित शहांच्या मंचावर जाऊन आपण अमित शहांची भाटगिरी केली पाहिजे, एवढा साधा सेन्स तर नक्कीच एकनाथ शिंदेंच्या ठायी आहे. एकनाथ शिंदे आज पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये बोलताना ते जय गुजरात हे बोलून गेले. विनाशकाले विपरीत बुद्धी. आता त्यांच्याशी काय बोलायचं? कसे आहात शिंदे साहेब? का केम छो शिंदे साहेब असं बोलायचं का? अमित शहा सोबत आहेत म्हणून अशा प्रकारे विधान करणं हे कितपत योग्य वाटतं? विनाशकाले विपरीत बुद्धी. मराठी माणसाला एवढ्या हलक्यात घेऊ नका. एकीकडे जय आणि या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्यापूर्वी जाणार आहोत पुन्हा एकदा वरळी डोमला, जिथं आपल्याला दिसत आहेत आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि त्यांच्यासोबत आहेत अभिजित पानसे, मनसेचे नेते आणि या सगळ्या मेळाव्याचे संयोजक. शिवसेना ठाकरे गटाकडून या मेळाव्याच्या संयोजनासाठी संजय राऊत, सचिन अहिर आणि अन्य नेते मंडळी नेमण्यात आलेली आहेत. अनिल परब त्यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे मनसेकडून या मेळाव्याच्या संयोजनासाठी संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर ही सगळी मंडळी मनसेकडून या मेळाव्याचं आयोजन पाहणार आहे. आपण ही दृश्य पाहतोय थेट वरळी डोम इथून. अभिजित पानसे संवाद साधतायत आदित्य ठाकरेंशी. आणि एकीकडे सगळं वातावरण असताना अशा एक विधान करते जे आपण मगाशी शिंदेंची घोषणा पाहिली, त्यानंतर ज्याचा काही संबंध नाही अशा एका व्यक्तीनं अचानक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं पूर्ण चुकीच्या कारणांसाठी. सुशील केडिया नावाच्या गुंतवणूक तज्ज्ञानं आगीत तेल ओतण्याचं काम केलं. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा अशी एक्स पोस्ट करत सुशील केडिया यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना टॅग करत सरळ सरळ आव्हान दिलंय. मराठी माणसाची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील. जर का राज ठाकरेंना दिली जाईल तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला, अशी चिथावणीखोर भाषा या केडियांनी केली. आणि या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत हळूहळू झिरोवरमध्ये आपले पाहुणे आपल्याकडे येऊ लागलेले आहेत. आपल्यासोबत असतील नितेश राणे, सध्याचे विद्यमान मंत्री, भाजप नेते आणि ज्यांनी एक वेगळी भूमिका मांडलेली आहे मराठी अमराठी विषयावरती. त्याचप्रमाणे आपल्यासोबत दरेकर सुद्धा असतील, भाजपचे आमदार आणि नेते. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा नितेश राणेंकडे जातो. नितेशजी, या विषयाकडे आपण कसं पाहताय? माझा मुद्दा एवढाच आहे की आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतोय तिथे बहुसंख्य लोक हिंदू राहत आहेत आणि इथे अगर आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आलीच पाहिजे ह्याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही. आमच्याही सरकारने त्याची सक्ती केलेली आहे. पण अगर तुम्हाला मीरा रोड मध्ये जाऊन एका गरीब हिंदूला मारून त्याच्याकडून मराठी बोलावं असं तुमची अपेक्षा आहे, तर मग तशाच पद्धतीचा प्रयत्न नल बाजार, मोहम्मद अली रोड, मुंब्रामध्ये का होत नाही? तिथे काय आहे लोकांचे मग सगळ्या गोष्टी गप्प राहतात. त्या लोकांना काय वेगळा न्याय आहे का? ते लोक तोंडातून काय शुद्ध मराठी बोलतात का? बरं, जो न्याय तुम्ही एका मीरा रोडवर उभं असणाऱ्या एका व्यापारीला देताय, त्याला तुम्ही सांगताय का बाबा तू मराठी बोल, नाही तर तुला 2 कानाखाली आम्ही खेचू, तोच न्याय मीरा रोड, तोच न्याय मुंब्रामध्ये उभा असलेला दाढी आणि गोल टोपीवाल्याला का देत नाहीये तुम्ही? आणि म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही वर्गीकरण करत असाल तर हे निश्चित पद्धतीने चुकीचे आहे. सरकार म्हणून आमचे हे सरकार हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हिंदू समाजाच्या आशीर्वादाने आलेले हे सरकार आहे. म्हणून अशा पद्धतीची कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दृष्टिकोनातून कारवाई सुरू केलेली आहे. नितेश राणेजी, मात्र आता ज्या घटना घडत आहेत, विशेषतः केडिया नावाच्या एका शेअर बाजार सटोडियाची जी भाषा समोर येते, अशी भाषा कुठल्या म्हणजे तुमचेच तर्क लावायचा म्हटला तर मराठी शिकणार नाही, मी 3 दशकं महाराष्ट्रात राहतो, मला मराठीशी काही देणं घेणं नाही, असं कुठल्याही मराठी मुस्लिमानं किंवा मुस्लिमांना विधान केल्याचं सध्या तरी दिसत नाहीये. पण करणारा हिंदू आहे आणि त्याच्यावर टीका केली जाते, तो हिंदू किंवा मुस्लिम म्हणून नाही तर तो मराठी वेगळी भूमिका घेतोय म्हणून केली जाते. तर मराठी शिकायची नाही, मग तो हिंदू असो का मुसलमान असो,
मराठी शिकणार नाही मुंबईमध्ये राहून करिअर करून सुद्धा, या मुद्द्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी तुम्हाला सुरुवात काय केली, मी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असताना तुम्हाला मराठी आलीच पाहिजे. आमच्या सरकारने ती सक्ती केलीच आहे. मग त्याच्यामध्ये केडिया हो त्या कुठला अब्दुल हो का कोण, त्याने मराठी आली पाहिजे ना. त्याला कोणी अशी आरेदावी करू नये महाराष्ट्रामध्ये राहून. भूमिका सगळ्यांसाठी समानच आहे. मग तुम्ही ज्या केडियाला न्याय देताय, मग त्या कुठल्या खानला पण द्या, जावेद अख्तरला पण द्या. त्यालाही सांगा की बाबा तू तुझ्या तोंडातील मराठी शायरी बोल. का तसे प्रयत्न होत नाहीयेत? मग केडियाबद्दल आपण भूमिका घेत असतो ती घेतलीच पाहिजे, त्याच्यामध्ये दोन विचार नाही. मग कुठला अब्दुल कुठला खान त्याला कशाला सोडतोय आपण? त्याला कशाला वेगळा न्याय देताय? मुंब्रामध्ये उभं राहून कोण काय तिथे मराठीमध्ये बोलतात का? सगळं शुद्ध मराठीमध्ये बोलतात का? नलबजान बहरामपाडा इथे काय ना मराठीमध्ये बोलतायत का? जो न्याय आपण केडियाला देतोय ना, तोच न्याय आपण बाकी सगळ्यांना पण द्यावं, हीच भूमिका आहे. नाही नितेश राणेजी, तुम्ही मुद्दा मांडताय तो तुमच्या बाजूनं बरोबर आहे. फक्त त्याच्यात मुद्दा असा आहे की मराठी न बोलणं एवढाच मुद्दा नाहीये. मराठी त्या हिंदी भाषकांना पण बोलता येत नाही जे तुमच्या दृष्टीने हिंदू आहेत, पण कोणी चॅलेंज नाही करत आहे. म्हणजे हिंदी बोलणारा मुसलमान मी मराठीला विचारत नाही, मराठी बोलणार नाही असं प्रक्षोभक वक्तव्य मुसलमानाने केलेलं नाहीये. कोण बोललं तुम्हाला? मुंब्रामध्ये गेल्या 2 महिन्या अगोदरच एका मराठी मुलाचा व्हिडिओ आलेला आहे, त्याला कानफोडच दिलेलं आणि त्याला सांगितलं गेलं की तू मराठी में बात नहीं करने, इधर सिर्फ हिंदी में ही बोलना है. तो व्हिडिओ पाठवतो, तुम्ही चॅनलवर चालवा. तुमचं चॅनल कव्हर करत नाही म्हणजे होत नाही असा विषय नाही. आमच्या हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते गेलेले तिथे, नीट केलं तो विषय. पण मग नितेश राणे घटना घडतायत, बोला. फक्त तुम्ही रिपोर्ट करत नाही, हाच विषय. नितेश राणेजी, पण मग जर का असाच विषय असेल तर आपण असा दावा केलाय की आत्ताचा विषय हा मराठी अमराठी नसून ही मंडळी म्हणजे ठाकरे किंवा ही मंडळी आंदोलन करणारी हिंदू मतांमधलं विभाजन घडवतायत, हिंदूंचं विभाजन घडवतायत. तर हे स्पष्टीकरण म्हणजे लॉजिक काय, थोडं विस्तारून सांगाल का? लॉजिक आहे, कारण का हिंदू समाजाला वाटणं, हिंदू समाजाचं विभाजन करणं, हेच या जिहादी आणि गजवाय हिंदच्या अंतर्गत काम करणारे जे लव जिहाद लँड जिहाद ज्या गोष्टी करतात त्यांचा पण हाच उद्दिष्ट आहे. पण हे दोघे तर ठाकरे आहेत. पण नितेश राणेजी, हे तर दोघे ठाकरे आहेत, हिंदू आहेत, हिंदू लीडर्स आहेत. ओ ते बाळासाहेब ठाकरे हे शेवटचे हिंदू लीडर होते यांच्या कुटुंबातले, हे पुढचे नाही जे महाकुंभवर प्रश्नचिन्ह उभं करतात. अहो उद्धव ठाकरेचे जेव्हा खासदार निवडून आलेले तेव्हा त्यांच्या विजय मिरवणुकीमध्ये चक्क पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. तेव्हा उद्धव ठाकरेला स्वागत करत असताना अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात, हिरवा गुलाल उडवला जातो. मग जे जिहादी जे भाष्य करतात, ज्यांना हिंदू समाजाला तोडायचंय विभागायचंय, हे वेगळं काय आहे? हिंदू राष्ट्रामध्ये राहून आज प्रसन्नजी आपल्या समोरचे आव्हान हे वेगळे महत्वाचे आहेत. लाऊडस्पीकर सारखे आव्हान आहेत, लँड जिहाद सारखं आव्हान आहे, लव जिहाद सारखं आव्हान आहे. आज मुंबईमध्ये राहणारा जो हिंदू आहे हे तुम्हालाही माहिती आहे किती प्रश्न त्यांच्या समोर आहेत जे हे लोक जिहादी उभे करतायत. आपल्या सणासुदीच्या टायमाला कशी अडचणी केली जातात. मग या सगळ्या गोष्टीला सरकार म्हणून आम्ही हाताळतोय, आपण हिंदू समाज म्हणून एकत्र हाताळलं पाहिजे. जे जिहाद्यांच्या मनात असतं ना, ते हिंदू समाज को बांटो और राज करो और उधर इस्लाम राष्ट्र तयार करो, हेच तर हे लोक खतपाणी घालतायत. वेगळं काय करतायत? नितेश राणेजी, आपली ही टीका फक्त उद्धव ठाकरेंच्या बाबतीतली आहे का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनाही तुम्ही समान तराजू तोलताय? दोघांचेही आहे. एक लक्षात घ्या, जो हिंदू समाजाच्या विरोधात आहे त्याबद्दलचा विषय आहे तो, त्याबद्दलचा विषय आहे. राज साहेबांनी नेहमी बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. पण आता आपण कशाला हिंदू मध्ये फूट पाडतोय मला आतापर्यंत कळलेलं नाही. आणि आता जी काळाची गरज आहे, हिंदू म्हणून आपण एकत्र राहणं प्रसन्नजी काळाची गरज आहे, काळाची गरज आहे. प्रत्येक सणासुदीवर प्रश्नचिन्ह उपरले जात. पण नितेशजी, मला तुमचं म्हणणं एक लॉजिक म्हणून पटतंय, पण मग ही हिंदू म्हणून एकत्र राहण्याची जबाबदारी असेल तर महाराष्ट्रातल्या हिंदूंबरोबर एकत्र राहताना उत्तर भारतातल्या हिंदूंनी महाराष्ट्रातल्या हिंदूंची भाषा शिकून घ्यावी. म्हणजे तुमचा हिंदू धर्माचाच लाईन लावायची झाली तर ते नाही शिकत, दशकं राहून सुद्धा नाही शिकत.
तुम्ही जनरलाइज करू नका. हम्म, आपल्याला विनंती करतो, तुम्ही बरं. जनरलाइज करू नका. आपले मराठी उत्तर भारतामध्ये पण राहतात, जगभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मराठीचे लोक राहतात. हम्म, त्यांना किती त्रास होत असेल ह्याचा फक्त विचार करा. एक. दुसरं, जनरलाइज करू नका. असंख्य उत्तर भारतीयांना, असंख्य गुजराती समाजाच्या लोकांना मी ओळखतो, तुम्ही ओळखत असाल, जे अतिशय उत्तम मराठी बोलतात. हम्म. तुम्ही आपण जे नाही बोलत, हे कोण केडिया फेडिया सारखे लोक, त्यांना निश्चित पद्धतीने आपण त्या पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे ना. मी नाही बोलत नाहीये, बरं. पण जनरलाइज करू नका की सगळेच तसे आहेत. चांगले उत्तर भारतीय लोक मराठी बोलतात, चांगले गुजराती समाजाचे मराठी लोक मराठी बोलतात, ह्याच्यामध्ये मी ओळखतो, तुम्ही ओळखता. बरं. पण नितेशजी, या सगळ्या विषयाकडे असंही म्हटलं जात आहे की हे एक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे. मराठी मतं 2 ठाकरेंच्या मागे ध्रुवीकरण होईल आणि ज्या 100 जागांच्या आसपास ज्या हिंदी बहुल मतदारसंघ आहेत ते भाजपकडे जातील. मी काय पाकिस्तानवरून आहे का? मी काय मराठी नाही का? तुम्हाला मराठी मतदार लोक मतदान करत नाहीत का? भारतीय जनता पक्षाचे किती आमदार आज मुंबईमध्ये आहेत, त्यांना काय मतदान काय मराठी लोक करतच नाहीत का? हो, 8-9 महिने अगोदर निवडणुका झालेल्या, 136 आमदार आमचे निवडून आलेले. मुंबईमध्ये किती आमदार आमचे निवडून आलेले आहेत. शिवसेनेचे शिंदे साहेबांबरोबरचे आमदार निवडून आहेत, त्यांना मराठी लोकांनी मतदानच केलं नाहीत का? सगळे यांच्या बरोबरच आहेत का? काही बोलता तुम्ही. 8-9 महिने अगोदरच्या निवडणुका झाल्या, लोकांनी आपलं मत कौल दिलेलं आहे, मत दिलेलं आहे, आमदारांना निवडून दिलेलं आहे. असं कसं बोलू शकतो आपण? नाही, पण नितेश राणेजी, तुम्ही म्हणताय, पण मराठी अस्मिता हा तर एक विषय आहे काहीतरी, म्हणून तर आज आपल्याकडे जय हिंद नंतर जय महाराष्ट्र ही आपली घोषणा असते. आणि तेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा जय गुजरात म्हणतात महाराष्ट्रामध्ये, तेव्हा मग मराठी लोकांच्या भावना थोड्याशा दुखावतात. ते सोशल मीडियावर सुद्धा दिसतंय. पण पाकिस्तान जिंदाबाद तो बोलत नाही ना. अल्लाह अकबरचे तर नारे ऐकायला मिळत नाही ना त्यांच्या घोषणा, त्यांच्या भाषणानंतर. किंवा ते कुठे स्वागताला आले तर अल्लाह अकबर, पाकिस्तान जिंदाबाद, हिरवे झेंडे तरी फिरवत नाही ना. तेव्हा कोणी उद्धव ठाकरेला प्रश्न विचारला नाही की तुमच्या स्वागतासाठी अल्लाह अकबरचे नारे का दिले गेले? का तुम्ही हिंदुत्वाचे बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहात ना तुम्ही, तर का हे अल्लाह अकबर? तेव्हा कधी अशा पद्धतीचे 0 वॉरचे कार्यक्रम नाही घेतले गेले. नितेश राणेजी, एक तर पाकिस्तान जिंदाबादचे घोषणा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत देण्यात आल्याची कुठली दृश्य तुमच्याकडे असेल तर जरूर तुम्ही जरूर दाखवा. आता राहिला, तुम्ही जी घोषणा देताय, अल्लाह अकबरचे नारे उद्धव ठाकरेच्या स्वागताच्या वेळी दिले गेले, हे तुम्हाला या शो नंतर मी पाठवतो. मी नितेश राणेजी, मी त्याच्यात सविस्तर जात नाही, कारण तो त्यांचा धर्म आहे, त्याच्यातली ती घोषणा आहे. आपल्याकडे आपल्या देवाच्या धर्माच्या वेगळ्या घोषणा आहेत. हा मुद्दा घेऊन जर का आपण हा मुद्दा घ्यायचा झाला, आता नितेश राणेजी मी सविस्तर मध्ये जात नाही. आपल्या पक्षाची जी मातृसंस्था आहे तिचा अख्खं राष्ट्रीय मुस्लिम मंच, नितेशजी मी सांग, नितेशजी सगळे राष्ट्रवादी मुसलमान आहेत. मग राष्ट्रवादी मुसलमान सुद्धा म्हणतात अल्लाहू अकबर. राष्ट्रवादी मुसलमान सुद्धा म्हणतात. मुसलमान होण्यासाठी ते मान्यच करावं लागतं, पण मी त्याच्यात जात नाही. ठीक आहे, मी त्याच्यात जात नाही. ठीक आहे, मी त्याच्यात जात नाही. पण नितेशजी, मला शेवटचं तुम्हाला विचारायचं आहे, आत्ताचा जो हा मराठी अमराठी मुद्दा चाललेला आहे, त्याच्यामध्ये असं दिसतंय की शिंदेची शिवसेना एकदम बॅकफुटवर गेलेली आहे. भाजप, आम्ही हिंदी पण आहोत, आम्ही मराठीवादी पण आहोत, पण ते लोकांना पटतंय का याबद्दल किमान लोकांना प्रतिक्रिया पाहताना जरा शंका वाटते. तुमचं काय मत आहे? अहो, लोक प्रतिक्रिया तर 8-9 महिन्या अगोदर आम्हाला मराठी लोकांनी, महाराष्ट्राच्या लोकांनी मतदान करून आज आमचं बहुमतानी सरकार बसवलेलं आहे. कधी नाही तर एवढं बहुमत आज महाराष्ट्राच्या सरकारला मिळालेलं आहे. कसलं मतदान आणि तुम्ही विचारताय? काही लोक तुमच्या चॅनलवर मतदान करणं महत्वाचं, ते लोकशाहीप्रमाणे निवडणुकीमध्ये मतदान करणं महत्वाचं, हे तुम्ही विचार करा. प्रसन्नजी, तुम्ही सुज्ञ ज्येष्ठ पत्रकार आहात, कसे प्रश्न विचारताय? शेवटचा प्रश्न नितेशजी, एक शेवटचा प्रश्न. या मराठी ध्रुवीकरणाचा येत्या महापालिका निवडणुकीत किमान मुंबई पुरता विचार करता तुम्हाला कसं आव्हान वाटतंय? उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, राज ठाकरे नेतृत्व एस्टॅब्लिश होणं, उद्धव ठाकरे. आम्ही पण मराठी आहोत. आम्हाला मराठी लोक, मराठी माणूस मतदान करतो. आमच्या बाजूने मराठी माणूस आहे. आम्हाला मतदान केलंय म्हणून आम्ही आमदार आणि आम्ही खासदार झालेलो. तुम्ही ह्याची चिंता करू नका. आणि मराठी माणूस परत एकदा येणाऱ्या मुंबई महापालिका असो अन्य महापालिकेमध्ये त्याच पद्धतीने मतदान करेल आणि मुंबईवर
युतीचा भगवा झेंडा अडकवेल एवढं विश्वासाने सांगतो. यांनी ज्यांनी मराठीसाठी काहीच केलं नाही, आता एवढं संयुक्त महाराष्ट्राच्या पूर्ण ह्याच्याबद्दल तेव्हा किती टक्के मराठी होते आणि आज किती टक्के मराठी आहे, कोणाकडे मुंबई महापालिका होती, ह्याचं मोजमापन कधीतरी केलं पाहिजे. बरं. आज आपण मोजून 18 ते 20% वर आलेलो आहोत. मोजमापन होत नाही त्या गोष्टीचं. ठीक आहे नितेशजी, मी तो प्रश्न पुढे चर्चेला घेऊन जाईन. 0 मध्ये आपली चर्चा सुरू राहणार आहे, पण तुर्तास तुम्ही आता गाडीमध्ये आहात तरी सुद्धा आम्हाला सविस्तर वेळ दिलात यासाठी आभार. आपल्यासोबत होते धन्यवाद. नितेश राणे, विद्यमान मंत्री आणि भाजपचे फायर ब्रँड हिंदुत्ववादी नेते नितेश राणे. आपण आता जाऊयात गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत बाकीचे मान्यवर पत्र आपले सगळे ज्येष्ठ आपले पाहुणे चर्चेसाठी सहभागी होण्याकरता आपली वाट बघत होते. पहिल्यांदा ओळख करून देतो. आपल्यासोबत आहेत प्रवीण दरेकर, भाजपचे नेते आमदार, सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, आणि त्याचप्रमाणे राजू वाघमारे, शिवसेना पक्षाचे प्रवक्ते. तिघांचंही स्वागत. मी पहिल्यांदा मगाशी भाजपची प्रतिक्रिया आपण मुलाखतीत बघतच होतो, त्यामुळे मी सुषमा अंधारेंपासून सुरुवात करतो. सुषमाजी, नितेश राणे म्हणतायत हा मराठी अमराठी मुद्दा नाहीये, हा हिंदू मतविभाजनाचा अजेंडा आहे. नाही, नितेश राणे हे फारच ज्येष्ठ, प्रगल्भ, अनुभवी वगैरे असं अजून काही काही मला विशेषण जोडता येतील. मला त्यावर फार काही बोलायचं नाहीये. मला एवढं नक्की बोलायचंय की मगाशी ज्या पद्धतीने जय गुजरात वगैरे झालं आणि त्या जय गुजरातवर जी सारवासारव करताना अनेक लोक तुटून पडली होती, त्यावरनं नक्की लक्षात येते की या सगळ्यांची धावपळ आणि धडपड कशासाठी आहे. मात्र आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट केलं पाहिजे की उद्याचा जो काही मेळावा होत आहे तो पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी माणूस आणि महाराष्ट्र अस्मिता याच मुद्द्यांवर होत आहे. आणि त्याला हे प्रमाण जोडता येईल की बघा, आपल्याकडे जेव्हा लाडकी बहीण योजना झाली त्यावेळेला त्या योजनेचा श्रेयवाद करताना एकनाथ शिंदेची वेगळी बॅनरबाजी तर देवेंद्र फडणवीसांची वेगळी बॅनरबाजी चालू होती. आणि मी कसा भाऊ आहे हे सांगण्याचा प्रयत्न होता. मात्र मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही GR मागे घेत आहोत असं उद्घोषणा फडणवीसांकडून झाली, तेव्हा मात्र ना उद्धव ठाकरे, ना राज ठाकरे, ना इतर कुठला राजकीय पक्ष कुणीही याच्यामध्ये श्रेयवादाचं राजकारण केलं नाही. प्रत्येकाने प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय आहे, याच्यात पक्षीय राजकारण आणण्याची गरज नाही. इव्हन उद्याच्या मेळाव्यामध्ये सुद्धा कुठल्याही पक्षाचे झेंडे असणार नाहीत किंवा कुठल्याही पक्षाचा उद्घोष असणार नाही. त्यामुळे मला नाही वाटत की ज्या पद्धतीने ते काय हिंदू अहिंदू, कारण नितेश राणेचा प्रॉब्लेम असा आहे की त्या बिचाऱ्याच्या कम्प्युटरमध्ये तेवढाच एक प्रोग्रामिंग फिट केलेला आहे, त्याच्या पलीकडचा प्रोग्राम काही सुचत नाही, त्याच्या पुढे काही बोलायला पण येत नाही. त्यामुळे फडणवीसांनी दिलेली जी स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट वाचणे आणि फडणवीसांच्या शाउटिंग ब्रिगेड मधला एक महत्वाचा ब्रिगेडियर म्हणून काम करणे ही त्याची जबाबदारी आहे. सो मला काही त्याच्यावर फार व्यक्त व्हावंसं अजिबात वाटत नाही. मी प्रवीण दरेकरांकडे जातो, त्यानंतर राजू वाघमारेंकडे मला काही महत्त्वाचं आज घडलेल्या घटनांना अनुषंगाने त्यांना विचारायचं आहे. पण प्रवीण दरेकरांकडे मी जातो. प्रवीण दरेकर, जी आपण सुषमा अंधारेंचं म्हणणं ऐकलेलं आहे, या पार्श्वभूमीवर उद्याच्या मेळाव्याबाबतीत आपण आपला पक्ष त्याकडे कसं पाहता? नाही, सर्वप्रथम मराठी या विषयासाठी एकत्र होत असतील तर आम्हाला दुःख किंवा असोय असायचं काही कारण नाही आहे. महाराष्ट्रामधले दोघंच काय, सगळ्या पक्षाचे भाऊ एकत्रित येऊन आणखी ताकदीनं मराठी भाषा, महाराष्ट्राची अस्मिता आणि मुंबईची अस्मिता पुढे नेण्यासाठी येऊ शकतात. एक गोष्ट सुषमाताईंनी यांच्या उत्तम स्पष्ट केली, येणाऱ्या काळात ते खरं आहे की खोटं आहे कळेल, की पक्षीय राजकारणापलीकडे आम्ही एकत्र आलोय. आता हे पक्षीय राजकारणासाठी एकत्र आलोय की विदाऊट पक्षीय राजकारण एकत्र आलोय हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी कळेल. आणि दुसरं म्हणजे आता श्रेयवादासाठी आम्ही कसे वेगळे आहोत, देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा कसे, आपण आपल्याकडे व्हिज्युअल्स असतील काढून बघा. या मोर्चाच्या संदर्भात राज ठाकरे साहेबांची, उद्धव ठाकरे साहेबांच्या वेगवेगळ्या भूमिका होत्या. आणि जेव्हा GR निघाला त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी पहिलं सांगितलं की त्या ठिकाणी संजय राऊतांनी जाहीर केला मोर्चा रद्द. उद्धवजी ठाकरे बोलले मेळावा विजयी होईल वरळीच्या डोममध्ये.
राज ठाकरे साहेबांनी सांगितलं स्थळ नक्की नाही, शिवतीर्थावर पण त्या आता ठिकाणी झालं ना होईल. दरेकरजी, पण आता मग तर अशा एकत्र वेळेला येतोय ना. एकच स्थळ काय नाही झालं. प्रवीण भाऊ किती शुल्लक विषय काढताय तुम्ही, किती शुल्लक विषय पण काढताय. तुम्हाला अहो, हवं येतच साधी ना मी गोष्ट बोलणार आहे. हो. जेव्हा तुम्हाला जे हवं अहो, येते आता प्रवीण- एकत्र होत आहे त्याचं दुःख काय आम्हाला आहे. नाही 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 तुम्हाला काय प्रवीण भाऊ, आम्हाला काय आम्ही दुःख आहे एकत्र होत आहेत ते. झालं ना तर झालं, अरे स्वागत आहे बोललो ऐका, ना मी ऐका. आपल्याला. नाही 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 प्रवीण भाऊ, तुम्ही मी तर वन उलट साइड असं त्या म्हटलं ठिकाणी की बोलल्यासारखं नका बोलू. मी मगाशी नितेश राणेंची पण मुलाखत घेताना तुम्ही अजेंडा सेट केल्यासारखं बोलू नका हो. ते दिसण्यात येतं, कमीत कमी दिसण्यात येणार नाही एवढं तरी करा. दरेकरजी आता त्याच्यात झालं ना, दरेकरजी- झालं ना. म्हणजे प्रवीण दरेकरांनी हात जोडून सांगावं. नाही दरेकरजी, मी त्या मुलाखतीच्या विश्लेषणात जात नाही, पण साधा प्रश्न आहे इथे, आणि कोणत्या अभिनिवेश ठेवलेला नाही. आता ते कोण केडिया आहेत, त्यांना असं प्रक्षोभक ट्विट करायला आपण कोणीच सांगितलेलं नाही. ना भाजपने सांगितलं, ना एबीपी माझाने सांगितलंय, ना बोलल्यावर पण शिवसेनेने झालं ना, सांगितलंय. झालं ना बोलतंय. पण तरी सुद्धा जेव्हा असा विषय होतो की मराठी शिकणारच नाही अशी भाषा केली जाते, तेव्हा त्या व्यक्तीला माहीत असतं की माझ्या मागे सपोर्ट करणारे कोण आहेत. जेव्हा राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है की असं रिट्वीट भाजपच्या दिल्ली अध्यक्षाचा ट्विट केलं जात असतं, या सगळ्या घडामोडींमध्ये एक डॉटेड आपल्याला कळतं की हे चित्र काय. म्हणून माझा प्रश्न होता. मी राजू वाघमारेंकडे जाऊन पुन्हा एकदा प्रवीण दरेकरांकडे मी येईन. राजू वाघमारेजी, आज जे भाषण झालं ज्याच्याबद्दल टीका होते एकनाथ शिंदेंवर, जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ही घोषणा देणं, जय गुजरात म्हणण्यात काहीही चूक नाही, आपलंच राज्य आपल्या देशातला भाग आहे, पण महाराष्ट्रामध्ये देण्याचा जी परिस्थिती आजूबाजूची, त्यामुळे थोडाशी राजकीय चूक झाली असं वाटतं. प्रसन्नाजी, मला 2-3 मुद्द्यांवर बोलायचं आहे. बोला. सगळ्यात प्रथम तुम्ही म्हणालात मगाशी बोलताना नितेश राणेंना की शिंदेची सेना काहीतरी बॅकफूटवर गेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे बॅकफूटवर जाण्यासारखं कुठचंही काम आम्ही केलेलं नाही. आम्ही महायुतीचे भागीदार आहोत. राजूजी, जी आर मागे घेतला त्याच्यानंतर शिंदेच्या सेनेच्या फेसबुकवरती आम्हाला क्रिएटिव्ह बघायला मिळाले की मराठीचा विजय झाला. तोपर्यंत कोणी काही भाषाच करत नव्हतं, काही टीका टिप्पणी पण करत नव्हतं. थेट जी आर मागे घेतल्यानंतर तुमची क्रिएटिव्ह दिसायला लागले फेसबुकवर. नाही ना, पण बरोबर आहे ना. जर महायुतीने एकत्र निर्णय घेतलेला आहे तो जी आर काढायचा, तर तो जी आर काढल्यानंतर महायुतीचा निर्णय झाल्यानंतरच आमची प्रतिक्रिया येणार. प्रसन्नराजी, आम्ही महायुतीचे प्रामाणिक पाईक आहोत. त्याच्यामुळे महायुतीचा जो निर्णय होता तो निर्णय संपल्यानंतर क्रिएटिव्ह येणार ना. दुसरी गोष्ट, बॅकफूटवर जायला काय केलंय आम्ही हे केलंय की या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी असताना कधी मराठी सक्तीची केली नव्हती. ती आम्ही महायुतीने केली, त्याच्यामध्ये शिंदे सेना आहे. आम्ही मराठी भाषेचं मोठं भाषा भवन हे मुंबईमध्ये भव्य भाषा भवन बांधायचं सुरुवात करतोय. हे कधी महायुतीच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात झालं नव्हतं. हे आम्ही करतोय. मराठी भाषेला अभिजात दर्जा आम्ही सत्तेत असताना घेऊन आलो. हे कधी महाविकास आघाडीमध्ये झालं नव्हतं. मग या सगळ्या गोष्टी मराठीसाठी जर आम्ही केल्या असतील, आदरणीय नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाल्या असतील, तर आम्हाला बॅकफूटवर जाण्याचा प्रश्न येत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारलात, एक लक्षात घ्या, तो गुजराती समाजाचा कार्यक्रम होता. आपल्याकडचे सगळे नेते दिल्ली पासून गल्लीपर्यंत वेगवेगळ्या समाजाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांच्या टोप्या घालतात, त्यांचे ड्रेस घालतात, त्या पद्धतीने तिकडे जातात, त्या पद्धतीने वागतात. का तर त्या समाजाला बरं वाटावं म्हणून. आमचे आदरणीय नेते शिंदे साहेब यांनी जय हिंद जय महाराष्ट्र पहिल्यांदा केलं. त्याच्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होण्याचा काही प्रश्न येत नाही. त्या गुजराती नाही, पण राजूजी, त्याच्यातला नुसता जय गुजरातचाही मुद्दा नव्हता. मी आधीच म्हणालो जय गुजरात किंवा या गोष्टी आपल्याच देशातल्या राज्यांबद्दलच्या आहेत, पण तो जो शेर होता त्या शेअरमध्ये एक ओळ होती ज्याचा अर्थ तुम्ही आलात की, म्हणजे अमित शहा आले की माना झुकतात, आदराने माना झुकतात आणि सगळ्या माना झुकतात असा उल्लेख आहे, तो तुम्ही बघू शकता. आता ज्या महाराष्ट्रामध्ये झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी असा अभिमान महाराष्ट्र दाखवत असतो की आमच्यासमोर इतरांच्या माना झुकतात आणि त्याचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आहेत, तेव्हा महाराष्ट्रातला नेता अन्य कुणाबद्दल जेव्हा म्हणतो की इकडच्या सगळ्या माना झुकतात, तेव्हा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.
तुम्हाला काय वाटतं? नाही प्रसन्नाजी, ते कळलं नाही आपल्याला. अच्छा. इकडच्या सगळ्या माना झुकतात. हा शिंदे साहेबांनी विरोधकांना लावलेला टोला होता. बरं. कारण विरोधकांच्या माना झुकतात ना. बरं. विरोधक नंतर फोन कसे करतात, विरोधक कसे जाऊन भेटतात, विरोधक कसे हातपाय जोडतात, याच्यासाठी तो शिंदे साहेबांनी मारलेला टोला होता. बरं. की सगळ्यांच्या आता माना तुमचा हा झुकतात. टोला इकडे आपल्या चर्चेपुरता बोलायचं झालं तर तो आपल्या सुषमा अंधारेंना आहे असं मला वाटतंय. सुषमाजी तुम्ही उत्तर द्यायचं, कारण मला मग दरेकरांकडे जाता येईल. सुषमाजी. हो, ऐका आणि जरा 2 मिनिटं, मला एकच मुद्दा क्लिअर करायचा आहे. एकच मुद्दा क्लिअर बोला. करायचा आहे की हे दोन्ही विरोधक जे सांगतात उद्याचा मोर्चा जो आहे तो मराठी लोकांचा आहे. पहिली गोष्ट, या मीडियावर सगळ्यात या महाराष्ट्रात कमी टक्केवारी मतांची असलेले हे 2 पक्ष आहेत. त्याच्यामुळे पूर्ण मराठी आणि पूर्ण महाराष्ट्र यांच्या बरोबर असण्याचा प्रश्न येत नाही. नाहीतर यांच्या सीट निवडून आल्या असत्या. लक्षात घ्या, हे काय करतायत, हे दोन्ही बंधू हे काय करतायत, आपली बाजू सावरण्यासाठी हे काय बोलतायत, मराठी. ठीक आहे, मला राजू अकबरेजी, मला मुद्दा कळला. मला दरेकरांना आणि सुषमाजींना पण वेळ द्यायचा आहे. मला तुमचा मुद्दा कळला. सुषमाजी, तुमच्याकडे. मुळात आपण प्रतिक्रिया फार प्रगल्भ मुद्द्यांवर द्याव्यात, त्यामुळे मला नाही वाटत की मी याच्यावर काही फार व्यक्त व्हावं. पण एक नक्की आहे की या सगळ्या संदर्भाने म्हणजे कोण जय गुजरात म्हणतं, कोण जय महाराष्ट्र म्हणतं आणि त्याची समर्थनं कशी केली जातात किंवा काय पद्धतीने आम्ही विरोधकांना टोला वगैरे लगावतोय. जे विरोधक नामोहरम होतात किंवा जे विरोधक पायाशी लोळण घेतात ते विरोधक लगेचच पक्षप्रवेश करतात. कारण त्यांच्या फायली तेवढ्या दडवलेल्या असतात आणि त्यांच्या छातीवर तेवढा चौकशीचा वरवंटा ठेवलेला असतो. परंतु ज्यांना त्याची भीती वाटत नाही, तमा वाटत नाही, ते त्या कुठल्याही चौकशीला न घाबरता अव्याहतपणे काम करत राहतात. ते काम इकडे संजय राऊतही करत आहेत आणि आम्ही सगळे करत आहोत. त्यामुळे आम्हाला त्याची काही फार फिकीर वाटत नाही. एक तो भाग झाला. दुसरा असा की आता यांना काही पॉलिटिकल स्पेस नाहीये, पॉलिटिकल रिलेव्हन्स शोधायचा. खरं तर तो पॉलिटिकल रिलेव्हन्स बद्दल मीही बोलू शकते की ज्या पद्धतीने अजितदादांची पक्षात एंट्री झालेली आहे त्या एंट्रीच्या नंतर एकनाथ शिंदे बऱ्यापैकी साईडलाईन झालेले आहेत. आणि इकडे तर मराठी माणसांच्या याच्यावर आपण म्हणालात तशी काही त्यांची भूमिकाच नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीत आता आपण काय करावं, तर आपण अमित शहांना थोडेसे रिझवू शकतो का, आपण त्यांचं थोडंसं नांगुलचालन करू शकतो का, जेणेकरून आपल्याला काही त्यातनं स्पेस मिळू शकेल. हा प्रयत्न निश्चितपणे त्यांच्याकडून असू शकतो. कारण अमित शहांना पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षा आहेत हे काही लपलेलं नाही. आणि देवेंद्रजींनी तर स्पष्टपणे केवलुके प्रकरणामध्ये नागपूरला अगदी वकिलांना ऍफिडेव्हिट देताना म्हटलेलं आहे की मी त्या शर्यतीतला माणूस असल्यामुळे माझ्यावर एलिगेशन झालेले आहेत. सो त्यांच्या सुद्धा काही पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षा लपलेल्या नाहीत. अशा सगळ्या स्थितीत मी देवेंद्रजींपेक्षा किती बेटर आहे हे सांगण्याचा प्रयत्न या निमित्ताने एकनाथ शिंदेचा नक्की असू शकतो. आणि त्यामुळे त्यांना की आमच्या सुद्धा माना तुमच्यासमोर आदवीने झुकलेले आहेत हे त्यांना त्यांच्या बाबतीत सांगायचं असेल तर आम्हाला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही. त्यांनी त्यांचं काय करायचं ते त्यांनी ठरवावं. मात्र आता जेव्हा म्हटलं जातंय की या लोकांच्या मतांची टक्केवारी बघा, मग हे उद्या काय करत आहेत, तर मला कळत नाही. अरे बाबा, जर या लोकांकडे मतांची टक्केवारी नाही, हे शिल्लक राहिलेले आहेत, संपलेले आहेत, असं सगळं जर वाटत असेल तर मग उदय सामंत त्यांचे उमरे का झिजवतात पुन्हा पुन्हा. बरं, मी तो नंतरचा मुद्दा घेऊया. आपण आता फक्त या चर्चेचा चौकडी पुरता राहूया, नाहीतर सगळीकडे जात जाईल. मी दरेकरांकडे जातो. सुषमाजी, दरेकरांकडे जातो. दरेकरजी, जर का आपण आता नितेश राणे ज्या मुद्द्यापासून चर्चा सुरू केलेली आहे की हा मराठी अमराठी मुद्दा नसून हा हिंदू मतविभाजनाचा अजेंडा आहे, माझे तुम्हाला 2 प्रश्न आहेत. हिंदू मतविभाजनाचा अजेंडा 2 हिंदू नेते कसे काय करू शकतात, म्हणजे 2 ठाकरे, त्यातही राज ठाकरेंवरती भाजपची टीका फारशी नाहीये, ती प्रामुख्याने उद्धव ठाकरेंवर दिसून येते. याचं काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट, नितेश राणेंचा आरोप खरा मानायचा झाल्यास उद्या वरळी डोमला येणारा प्रचंड समुदाय जो तुमच्या परिभाषेनुसार हिंदू असणार आहे, तर मग त्या अजेंड्याला यश मिळतंय का? एक लक्षात ठेवा, नितेश राणे बोलले तुमच्या सोयीने का अर्थ काढायचा तो काढा. मला असं वाटतं की केडिया किंवा गुजराती समाजाचा कोण बोलला आणि त्यातनं मराठी आणि जर गुजराती वाद झाला तर ज्या वेळेला देश म्हणून आपण हिंदुत्ववादी राष्ट्रवादी भूमिका घेतो त्यावेळेला मग या हिंदू समाजाच्याच 2 जातीमध्ये त्या ठिकाणी तेढ निर्माण होते आणि स्वाभाविकपणे
हिंदूंमध्ये विभाजन होतं अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं आहे असं माझं मत आहे. बरं. दुसरं आपण त्या ठिकाणी जे बोलताय मगाचपासून, जी दुसरी बाजू कधीच त्या ठिकाणी समोर येत नाही. जय गुजरात एकनाथ शिंदे साहेब बोलले, उद्धवजी ठाकरे साहेबांचा जय महाराष्ट्र जय गुजरात हे जर सोशल मीडियात तुफान व्हायरल होतंय त्याच्यावर आम्ही काही बोलत नाही. केमछो वरळी हे आम्ही बोललो, कारण वरळीत आम्हाला निवडणूक लढवायची होती, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही. जिलेबी पापडा गुजराती भाई आपडा हे त्यांच्या कार्यक्रमात जाऊन बोलायचं, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही. आपण त्या ठिकाणी पवारसाहेब कर्नाटकात जाऊन जय महाराष्ट्र जय कर्नाटक बोलले, त्याच्यावर आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही. मला वाटतं तुम्हाला जे हवंय, मी पर्टिक्युलर कुणाला सांगत नाही, परंतु तेच फक्त एक अंगी दाखवलं जातंय दुर्दैवानं. बरं. जे कोणी त्यांचे हितचिंतक असतील त्याच्यातही मला जायचं नाही. मी या विषयाचा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून सांगतो. मी सुरतला तिथल्या विधानसभेच्या प्रचारासाठी गेलो होतो. सुरत शहरातल्या उमेदवार कोण आहेत? संगीता पाटील, मराठी, जळगावची. तिच्या भाषणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी देवेंद्रजी आले होते. त्यांनी गुजरातमध्ये सुरतमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बोलले, त्याच्यानंतर जय गुजरात बोलले. मी त्या ठिकाणी जय हिंद सभांमध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या जळगाव खानदेशातल्या लोकांना जात होतो, त्यावेळेला त्यांना जय महाराष्ट्र बोलत होतो. बरं. त्यावेळेला विषय कुठे आला नाही की तुम्ही गुजरातमध्ये जाऊन जय महाराष्ट्र काय बोलता. मला वाटतं सोयीचं राजकारण या ठिकाणी करताना आपल्याला दिसतंय. मी आपली पट्टी बघतोय, महाराष्ट्रात मराठीवाद, महाराष्ट्रात मराठी अस्मिताचं विभाजन. मला वाटतं अशा प्रकारचा महाराष्ट्रात मराठी वादच नाहीये. पण वाद मग एखाद्या माणसाशी दरेकरजी, जर का तो केडियासारखा माणूस, त्या ठिकाणी आपण बॅनर लाईन, दरेकरजी तुम्ही म्हणताय तसा वाद जर का नसेल, आणि अपेक्षा करूया तसा नाहीये, पण मग केडियासारखा माणूस ज्यावेळी इतकं प्रक्षोभक वाक्य टाकतो डायरेक्ट की मी नाही शिकणार, मराठी मी शिकणार नाही, त्यावेळी जर का कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती होत असेल तर आज केडियावरती सरकारची काय भूमिका आहे? त्याच्यावर कारवाई होणार का? अशांतता पसरवल्या प्रकरणी अनेकांवरती कारवाया होतात आपण बघतो. तर इकडे हा माणूस अशा सरळ स्पष्टपणे मुंबईत राहून तो माणूस म्हणतोय की 3 दशकं राहून मी करणार नाही का? तर राज ठाकरे जर का मराठीचा मुद्दा घेत असेल तर. आता 3 दशकांपासून राज ठाकरे राजकारणात इतके प्रभावी 3 दशकांपूर्वी नव्हते. हा माणूस 3 दशकांपासून मुंबईत आहे. असं जेव्हा होतं तेव्हा मराठी माणसाला ते जर का बोचरं वाटत असेल तर त्यावेळी काहीतरी भूमिका तर घ्यावी लागेल दरेकरजी. नाही, मराठी माणसाला बोचते ते टोचायलाच पाहिजे. ज्याला या महाराष्ट्रावर, मराठी भाषेवर, मुंबईवर प्रेम आहे ते आम्हालाही टोचतंय. आलं का लक्षात? परंतु म्हणून त्या ठिकाणी त्यांना मारायचा अधिकार कोणी दिलेला नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा बोलाल तर मुख्यमंत्र्यांनी, आमच्या मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आपल्याला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याची आहे. आता तुम्हाला जर तामिळनाडूत गेलात, केरळात गेलात तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचीच भाषा तिथे बोलावी, त्याच्यासाठी अशीच गोष्ट केली तर आपली काय भूमिका असेल? दरेकरजी ते करतात तसं. मला वाटतं ज्या राज्यात जातो त्या राज्यातल्या भाषेचा, नाही ना, ऐका ना, मला तुम्हाला घाई खूप झालेली दिसते. बोला बोला, मी तुमचा फक्त विषय सांगितलं पटवून देण्याची. माझं पूर्ण तर होऊ द्या. बोला. आणि मग तुम्ही बोला, पुन्हा मी बोलेन, काही प्रॉब्लेम नाहीये. बोला. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या राज्याच्या भाषेचा अधिकार आहे, पण त्याच्यासाठी मारहाण करण्याचा अधिकार नाही. बरोबर आहे. त्यांनी बोलावं, केलं पाहिजे, यासाठी मराठी सक्तीची आहे ना आपल्याकडे. परंतु जेव्हा आपला बहुभाषिक आपला देश आहे, भाषिक राज्य, प्रत्येक राज्याची निर्मिती झाली, त्याच्यामुळे त्या राज्यात ती भाषा असते. आणि देशामध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यातली लोक दुसऱ्या राज्यात जातात, त्या वेळेला त्या ठिकाणी आता आपला महाराष्ट्र मंडळ असतं उत्तर प्रदेशात, राजस्थानात. काय म्हणणार आहे, महाराष्ट्र मंडळ बंद करा का तिकडचे सांगणार? आज परदेशात जाऊन तिकडे आपले महाराष्ट्र मंडळ आहेत, मराठी मंडळ आहेत, ते काय तिथलं कोण पंतप्रधान का राष्ट्रपती सांगतात बंद करा? आमच्या इथल्या अस्मितेला धक्का लागतोय. त्याच्यामुळे मला वाटतं केवळ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यात, हे निवडणुका जर तोंडावर नसत्या ना मुंबई महानगरपालिकेच्या, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचा वाद निर्माण केला गेला नसता आणि त्याला काही लोकांनी खतपाणी घातलं नसतं. परंतु आता लोक पूर्ण समजदार आहेत. बरं, मराठी काय, आम्ही कोण आहे? पाकिस्तानातनं आलोय का? या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ते कुठनं आलेत? बंगालवरनं आलेले आहेत का? मंत्रिमंडळात कोण आहेत?
मुंबईचा भाजपचा अध्यक्ष कोण आहे? मराठीच आहेत ना. बरं, तुम्ही चांगल्या बाजू सांगत नाही. योगेश सागर गुजराती माणूस अस्खलित मराठी बोलतो. मनोज कोटक गुजराती माणूस अस्खलित मराठीला लाजवेल एवढं सुंदर बोलतो. आमच्या कृपाशंकर श्री राजवंश सिंग उत्तर भारतीय आहेत, उत्तम मराठी बोलतात. संजय उपाध्याय. पण तुम्ही जेव्हा सांगता एकीकडे पुरोगामित्वाचा ढोल मिळवायचा, एकीकडे राष्ट्रीयत्वाचं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला हिंदुत्वात विभाजन करायचं, मराठीत विभाजन करायचं, आता दिवस भावनिक राजकारण करण्याचे संपलेले आहेत. आम्हाला मराठीची अस्मिता आहे ना. दरेकरजी, तुम्ही एवढं मान्य करा, मी तुम्हाला पूर्ण अरे, सविस्तर वेळ दिला. मला फक्त एक कमेंट घ्यावी लागेल, अन्यथा सुषमा अंधारेंना मला चर्चेचा बॅलन्स ढळल्यासारखं होईल. सुषमाजी, अगदी थोडक्यात प्लीज. मला अगदी थोडक्यात, लोकशाही आहे आणि लोकशाहीत तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, पण हानमार करायचा नाही, असं प्रवीण भाऊ म्हणाले. प्रवीण भाऊंना मी आठवण करून द्यावी लागेल की हे तत्वज्ञान ऐकायला प्रचंड सुंदर आहे, पण मग नितेश राणे मुस्लिमांना मस्जिदीत घुसून मारू म्हणत होते, त्यावेळेला हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं? जेव्हा तुमच्या भाजपच्या काही बायका ते जावेद विवेद कोणाला तरी थोबडवण्याची भाषा करत होत्या, तेव्हा हे तुमचं लोकशाहीचं तत्वज्ञान कुठे गेलेलं होतं? आणि प्रवीण भाऊ, तुम्ही काही काळ मनसेत राहिलेले आहात. एकेकाळी अबू आझमीला मराठीत शपथ घेण्यावरून ज्या राम कदमांनी अक्षरशः त्यांना थोबडवण्यापर्यंतची हिंमत दाखवलेली होती, ती तुम्ही लोक अशी काय मजबुरी आहे की अचानक इतकं मोठं तुम्ही असं म्हणजे बॅकआउट करताय? मला सुषमाजी तुमचा सूर कळला. राजू वाघमारे, अगदी थोडक्यात प्लीज. मला सगळ्यांनाच वेळ द्यायचा आहे. राजू वाघमारेजी, थोडक्यात. प्रसन्नाजी, हा जो सगळा खेळ चाललाय हा फक्त निवडणुकीपुरता आहे. स्वतःचं अस्तित्व संपलेलं आहे. त्या अस्तित्वाला ऐकून मला जरा बोलू द्या प्रसन्न. मला पण तुमचा मुद्दा कळला. शिवसेना ठाकरे, दोन्ही ठाकरे संपुष्टात यायला लागलेत म्हणून ते करतायत. याच्या पुढचा मुद्दा प्लीज. मिनिट द्या. अहो, मला तर बोलू द्या प्रसन्नाजी. बोला. मेन मुद्दा तो जनतेला कळू द्या महाराष्ट्राचा. सांगा. यांनी जर स्वतःच्या जीवावर हे मेळावे किंवा मोर्चा काढायचा प्रयत्न केला असता तर यांचं पितळ उघडं पडलं असतं. म्हणून सगळ्या मराठी जनांनी याच्यात सामील व्हा. हा जो उत्सव आहे हा सगळ्या मराठींचा उत्सव आहे. तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा. हे जे आव्हान केलं जातंय ना, हे स्वतःच लपवण्यासाठी आलं लक्षात. दरेकरांवरती मी शेवट करेन कार्यक्रमाचा. दरेकरजी, आपण पण हात वर केला, काय म्हणताय? कृपया संक्षिप्त. सुषमाताईंनी माझं तत्वज्ञान ऐकावं अशा अजिबात अपेक्षा नाही आहे. सुषमाताईंना एवढं नक्की मी त्या ठिकाणी सांगतो की जेव्हा मारू झोडू घुसू बोललो तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले, त्यांनी नितेशजींना काय समज दिली, हे महाराष्ट्रातील जनतेनं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आपण प्रत्येकजण आपापल्या सोयीने बोलतोय. माझी तर कधी त्या ठिकाणी डिबेट करायला तयार आहे. केवळ निवडणुका आल्या आहेत, त्यामुळेच अशा प्रकारचं चित्र उभं केलं जात आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेला जे आम्हाला मतदान केलं त्याच्यामध्ये मराठी माणूस होता. आमचे एवढे 137 आमदार, तुम्ही आता मगाशी दरेकरजी ते सांगितलंच की तुमच्या सकट सगळे मराठीचे आहेत. मुख्यमंत्री मराठी, भाजपचा मुंबई प्रदेशाध्यक्ष मराठी आणि जे गुजराती आहेत ते मराठी चांगलं बोलतात. तुम्ही मगाशी ते सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. आता याच्यावरचा फैसला मात्र जनतेनं घ्यायचा आहे. मग ती जनता हिंदू म्हणून घेईल, मराठी म्हणून घेईल किंवा काय, ते आपण जनतेवर सोपूया. तुर्तास इथे सगळ्यांचे मान्यवरांचे, नितेश राणे मगाशी होते, दरेकरजी आपणही वेळ दिला, सुषमा अंधारे आणि राजू वाघमारे, आपले आभार. झिरो आवरमध्ये आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. आपण थेट जाणार आहोत पोल सेंटरला पाहायला. आजचा प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला कौल. आपला प्रश्न होता हा: ठाकरेंनी सुरू केलेल्या मराठी हिंदी भाषा वादातून हिंदूंच्या विभाजनाचा प्रयत्न होतोय. मंत्री नितेश राणेंचा हा आरोप आपल्याला पटतो का? 35,000 लोकांनी वोटिंग केलेलं आहे, मत दिलेलं आहे. 22% लोक म्हणतायत होय आम्हाला आरोप पटतो. 78% लोकांना मात्र हा आरोप पटत नाही. आपल्या मताचा आदर आणि स्वागत. अशाच प्रकारे झिरो आवरला प्रतिसाद देत राहा. यानंतर आपण जाणार आहोत पुढच्या कार्यक्रमाकडे. माझा सहकारी अश्विन घेऊन येतोय स्पेशल रिपोर्ट. अश्विन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.